कोरीगड सह्याद्री पर्वत रांगांमध्ये पुणे जिल्ह्यातील कोर बारस मावळ प्रदेशात वसलेला एक अतिशय नितांत सुंदर असा किल्ला. नवीन ट्रेकर्सच्या दृष्टीने चढाईकरिता अतिशय सोपा असलेला हा किल्ला, त्यामुळे नव ट्रेकर्सच्या बरोबरच दुर्गवेड्या पर्यटकांची पावले देखील सहजच या किल्ल्याकडे वळतात. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहोत कोरीगड किल्ल्यावर जाण्याकरिता. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्यापासून जवळच असणारा कोरीगड किल्ला. तर आता आम्ही निघालो आहोत मुरुडहून. झाला थोडा वेळ. असं पुढे जाऊन सर आपल्याला तांबणी घाटातून पुढे जाऊन जय मल्हार हॉटेलच्यातून असं लेफ्ट मारून मग पुढे कोरीगडकडे जायचं आहे. तरी साधारण 3.5 तासाचा रस्ता आहे. आता आम्ही इंदापूरच्या जवळ आलो आहोत. मग माझ्यासोबत आहे आपले ट्रेकिंग पार्टनर पार्थ. तर चला, आता जरा थंडी आहे, सकाळी जरा गाडीवर गारवा जाणवतो म्हणून पार्थने स्वेटर घातलेलं आहे. तर चला निघूया आता इथून पटापट कोरीगड किल्ल्याकडे. तांबणी घाटाच्या अगोदर टी पॉईंट येते, आम्ही नाश्ता करण्याकरता थांबलेलो आहोत. आर्या हॉटेल येते. तर बघा मित्रांनो, कोरीगड किल्ल्याकडे जाताना आता रस्त्यात आम्हाला तैलबालाचे डोंगर लागलेले आहेत. समोरच बघा तैलबालाचे डोंगर दिसत आहेत. गेल्या वर्षी आम्ही तैलबाईला डोंगरावर येऊन गेलो 2 मार्च रोजी, आणि आज बरोबर 2 मार्च तारीख आहे. तैलबालाच्या पासून थोडा अंतरावर बरोबर या बाजूला किल्ला दिसत आहे, तो आहे घनगड किल्ला. हा घनगड किल्ला आहे. आणि हा तैलबाला, ह्याच्यामधून मध्येच एकुले व्हॅली आहे, दरी आहे खोल. तैलबाला डोंगरावरून बरोबर दिसते ती दरी. आणि आता इथून आपलं सरळ पुढे जायचं आहे. साधारण 15 ते 16 किलोमीटर अंतर आपलं राहिलेलं आहे कोरीगड किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. मग आपण साधारण अर्धा तासात कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ शहापूर गावाजवळ पोहोचतो. तिथून मग आपली ट्रेकिंग चालू होईल किल्ल्याकरिता. तर चला जाऊया पुढे. तर बघा मित्रांनो, तर आम्ही पेठ शहापूर गावामध्ये आलो आहोत. इकडे एक मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच आमची गाडी लावली, इथं पार्किंग केली आहे. बघा मंदिराच्या पलीकडच्या बाजूला आपला किल्ला दिसतोय, कोरीगड किल्ला. चला, तर या बाजूने मंदिराचा रस्ता आहे. आता पेठ शहापूर गावातून आमची किल्ल्याकरिता ट्रेकिंग चालू झालेली आहे. इकडे पार्क चाललेला आहे. आणि आमच्या मागच्या बाजूला जो दिसतोय तोच आहे कोरीगड किल्ला. तर चला, साधारण 1 तास लागेल. चला पटापट जाऊया किल्ल्याकडे. किल्ल्याकडे जाताना रस्त्यात एक झाडाची फांदी आडवी पडली होती. त्यात झुल्यासारखी पार्क त्याच्यावर बसतोय, झोपाळ्यासारखी लवचिक काठी आहे. चला, आता इकडे आपल्याला जायचं आहे पुढच्या बाजूला. तर मित्रांनो, किल्ल्याकडे जाताना बघा रस्त्याच्या उजव्या बाजूला थोडा आतमध्ये एक भगवान शंकराचं मंदिर लागलेलं आम्हाला. त्रिशूल आहे आणि छोटे मूर्ती आहेत, दगडी मूर्ती. तिथे दर्शन घेतलं आहे आम्ही. आता चला पुढे जाऊ. तर अजून थोडं पुढे आल्यानंतर इथे एक मोठं दगड आहे. दगडावर बघा गणपती बाप्पा आणि मारुतीची असं कोरलेलं आहे मूर्ती. चला, इथे पण दर्शन घेतलं. आता आम्हाला इकडे ह्या बाजूने वरच्या बाजूला जायचं आहे पुढे. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर बघा किल्ल्याकडे जाताना हा एक माहिती फलक आहे किल्ले कोरीगडचा. कोरीगड किल्ल्याचा थोडक्यात इतिहास येथे दिलेला आहे. आणि अलकाच्या बाजूने जिकडे किल्ल्याकडे जाण्याकरता पायरी मार्ग चालू होत आहे. तिथून आपल्या वर जायचं आहे किल्ल्याकडे. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो, पायरी मार्ग चालू झाल्यानंतर थोडंसं पायऱ्या चालल्यावर बघा इकडे अजून एक जाहीर निवेदन लावलेलं आहे, किल्ले कोरीगड जाहीर निवेदन. तर गडावर फिरण्याचे नियम वगैरे असं दिलेले आहेत, सर्व माहिती. तिथं वेगवेगळे नियम आहेत. आणि त्यातला 2 नंबरचा नियम बघा खतरनाक आहे. दारू सिगारेट पिताना आढळल्यास तुडविण्यात येईल. 1 नंबर. योग्य शासन करण्यात येईल त्याला. खतरनाक. चला पुढे जाऊयात आपण. कोरीगड किल्ला हा मावळ तालुक्यातील कोर बारस मावळ या प्रदेशात वसलेला आहे. या प्रदेशात पूर्वी कोळी समाजाची पोट जात असलेल्या कोरी समाजाची वस्ती होती. आणि त्यावरूनच्या किल्ल्याला कोरीगड असे नाव पडले असेल. जवळ आमची अर्धी ट्रेकिंग झाली किल्ल्याची. आणि आता हा बघा अर्ध्या ट्रेकिंगवर आम्हाला एक गणपती मंदिर मिळालं आहे. तर मंदिरात जरा दर्शन घ्यायला आम्ही आलो पाहत. आणि मी या मंदिराच्या शेजारी एक गुहा आहे, तिथं पण आपण बघूया. दगडामध्ये कोरलेली गुहा आहे. बघूया जाऊन आतमध्ये काय आहे ते. तर बघा मित्रांनो, हेच ते गणपती मंदिर. आणि त्याच्याच अगोदर थोडी ही गुहा आहे. तर गुहेमध्ये जाण्याकरता दगडी पायऱ्या आहेत अशा. आणि वर दगडीमध्ये कोरलेली गुहा आहे. बघूया आतमध्ये काय आहे ते. आणि बऱ्यापैकी मोठी गुहा आहे, पूर्ण माणूस उभा राहू शकतो. आणि आतमध्ये काही नाही आहे, पाणीवर नाही आहे, पूर्ण कोरडं आहे. मोठी उंच आहे गुहा. वा, चला आता पुढे जाऊया आपण. गणपती मंदिरा शेजारीच असणाऱ्या ह्या किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांचं पावसाळ्याचं सौंदर्य अवर्णनीय असतं. कारण ह्या पायऱ्यांवर वरून पाणी धोधो वाहत असतं धबधब्यासारखं पावसाळ्यामध्ये. भरपूर जण पावसाळ्यामध्ये या किल्ल्याला भेट देणे पसंत करतात. तर मित्रांनो बघा, या पायरीने आम्ही खालून वर आलो. इकडे आता आम्हाला वर जायचं आहे. पण त्या अगोदर इकडे एक रस्ता आला आहे, इकडे आम्ही आलो. ह्या बाजूला बघा आता एक आम्हाला पाण्याचं टाकं भेटलेलं आहे. दगडात कोरलं आहे पूर्ण पाण्याचं टाकं. आणि बऱ्यापैकी पाणी आहे त्यात. असं पूर्ण आतमध्ये कोरलेलं आहे टाकं, मोठ्याच्या मोठं. हे चला आता आपण वर जाऊया.
मित्रांनो खालचं पाण्याचं टाकं बघून आम्ही वर आलो आणि इकडे आम्हाला वर जाता अजून एक इकडे एक रस्ता दिसलेला आहे. आम्हाला इकडे वर जायचं आहे. त्या अगोदर इकडे एक रस्ता दिसलेला आहे. बघूया इकडे काय आहे ते. होते इकडे पण गुहा किंवा काहीतरी टाका असावं पाण्याचं. किंवा हे बघा मित्रांनो हीच आहे गुहा दगडात कोरलेली आणि इथे या पाण्याचं टाक आहे. पाणी देखील आहे त्यात बऱ्यापैकी आणि पूर्ण शुद्ध पाणी आहे. खालचे दगड दिसते पाण्यात बॉटल वगैरे पडलेले आहेत खाली ते देखील दिसते शुद्ध पाणी एकदम क्लिअर पाणी आहे. थोडं पुढं आल्यानंतर बघा मित्रांनो इथे एक अजून एक कोरीव गुहा आहे बघा सुंदर. आतमध्ये बसण्याकरता एक जागा आहे आणि पूर्वी इकडनं रस्ता असेल बाहेर जायला पण तो पूर्ण दगड आल्यामुळे रस्ता बंद झाले. तर आता आपण ह्या रस्त्यानेच पुन्हा जाऊया वरती. चला साधारण 1 तासाच्या ट्रेकिंगनंतर आता आम्ही आलेलो आहोत कोरीगड किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आलो आहोत. हा बघा हाच मागे दिसतोय माझ्या गणेश दरवाजा. हा बघा हाच आहे गणेश दरवाजा. अतिशय सुंदर दगडी दरवाजा आहे पूर्ण आणि बाजूला बुरुज आहे. तर चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया गणेश दरवाजातून. बघा पूर्ण लाकडी दरवाजा मजबूत अतिशय सुंदर तिथे बनवलेलं आहे. तर चला दरवाजातून आतमध्ये आपण आलो आहोत. आणि दरवाजा आतमध्ये देवडी सैनिकांकरता विश्रांतीकरता जे असायच्या प्रत्येक किल्ल्यावर तशी देवडी आहे. तर चला साधारण 15-1 फुटाचा दरवाजा आहे उंच. आतमध्ये आल्यानंतर ह्या पायऱ्या अतिशय सुंदर अशा पायऱ्या आहेत दगडी बनवलेल्या आणि इथे एक छोटीशी गुहा आहे दगडात कोरलेली. पाणीवर नाही काय त्यात. तर चला आता आपण इकडे वरच्या बाजूला जाऊया. इथे पायऱ्या बहुतेक समाप्त होत आहेत आणि पूर्ण आपण किल्ला चढून आता वरती आलो आहोत. वर पूर्ण सरळ एकदम पठारी प्रदेश आहे. तर बघ इथे एक समोर मंदिर दिसते ते आपण बघू नंतर. आता इथं बघा एक माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे बोर्ड लागलेलं आहे. तर माहिती मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. कोरीगड किल्ला आंबवणे तालुका मुळशी जिल्हा पुणे. सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेसच्या अनेक पर्वत उपरांगा आहेत. त्यापैकी एका डोंगर रांगेत एकट्या उभ्या असलेल्या डोंगरावर कोरीगड किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. सन 1884च्या पुणे जिल्हा दर्शनिकेत तसेच ब्रिग्ज या इंग्रजी इतिहासकाराने संपादित केलेल्या अधिष्ठा या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडात तसेच ब्लॅकरच्या मराठा वार या ग्रंथातील माहितीनुसार इसवी सन 1486मध्ये अहमदनगरचा निजाम मलिक अहमद याने हा किल्ला ताब्यात घेतला. यावरून एक बाब स्पष्ट होते की निजामाने बहामनी सत्तेच्या अस्ताबरोबरच जे किल्ले ताब्यात घेतले त्यात ह्या किल्ल्याचाही समावेश होता. बहामनीने खऱ्या अर्थाने त्याच्या काळात यादव शिलाहारांच्या प्रदेशावर राज्य केले. सन 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाड खोऱ्यातील पिंपळगावचा लुमाजी भोकर नाईक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या युक्तीने हा किल्ला सर केला. म्हणून मुसलमान सत्तेने त्याला भरघोस बक्षिसे व मारातब देऊन गौरविले. ही घटना इसवी सन 1657च्या अगोदर घडली असेल कारण इसवी सन 1657मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला होता. पुढे इसवी सन 1818मध्ये ब्रिटिशांनी पेशवाई नेस्तनाबूत केली. त्यावेळेस हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व बाजूस आहे. पेठ शहापूर या गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास मार्ग आहे. तसेच पूर्वेकडील भागात एम्बी व्हॅलीमधूनही किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत 280 पायऱ्या आहेत. पुढे वरील बाजूस गेल्यावर भव्य प्रवेशद्वार दिसून येते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस पहारे करण्यासाठीची खोली आहे. किल्ल्याच्या उत्तर व दक्षिण बाजूस 2 भव्य बुरुज आहेत. दक्षिणेकडील बुरुजास दुहेरी तट आहे. दक्षिण बाजूस दुसरे प्रवेशद्वार असून येथून अंबवणे गावात उतरता येते. किल्ल्यावर कोराई देवीचे मंदिर, 2 महादेव मंदिर, 2 पाण्याचे तलाव, विहीर व वाड्याचे भग्न अवशेष आहेत अशी माहिती इथे दिलेली आहे. तर बघा किल्ल्यावर आल्यानंतर सुरुवातीलाच एक भगवान महादेवाचं मंदिर आहे, शंकर मंदिर. आणि मंदिराच्या समोरच बघा 1, 2, 3, 4 तोफा आहेत. इथे नंदी आहे दगडी आणि या बाजूला आतमध्ये शंकरची पिंडी आहे. तर चला आपण आता आतमध्ये आलो आहोत, दर्शन घेऊया आणि पटवून किल्ला फिरायला निघूया. हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय. चला बघा असं एकंदरीत मंदिर आहे, शंकर मंदिर. दर्शन घेऊन जायचं आहे. शंकर मंदिराच्या मागच्या बाजूला एक तलाव आहे. 2 तलाव ॲक्च्युली आहे. हा एक तलाव आहे आणि त्या बाजूला दुसरा तलाव आहे. पण तो पावसाळ्यात ते पाणी पूर्ण भरल्यावर एकच पूर्ण तलाव दिसत असेल. आता दोन्ही बाजूला थोडं पाणी आहे. चला आता समोरच्या तटबंदीवरून आम्ही जर पुढे चाललो आहे त्या बाजूला, मग मी आज दुसऱ्या बाजूला जाऊ. आणि समोर बघा एक ट्रॅक्टर देखील उभा आहे. किल्ल्यावर ट्रॅक्टर. ॲक्च्युली ते गड दुरुस्तीचं काम चालू आहे, त्याकरता ट्रॅक्टर वर आणला असं. कारण रोप बांधलेला आहे सामान वगैरे वर आणण्याकरिता दगडी वगैरे, त्यामधून आता ट्रॅक्टर देखील आणला असेल.
आणि ते झोपड्या देखील आहेत लोकांना राहण्याकरिता. माणसं इथे राहत असतील किल्ल्यावर. बहामनी राजांच्या काळात हा किल्ला बांधला गेला आणि सन 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजेच मराठीने हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मुघलांना किल्ले दिले त्यामध्ये पोरीगड किल्ला नाही दिला. त्यावरूनच हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकरता आणि मराठी सत्तेकरता किती महत्त्वाचा होता हे आपल्या लक्षात येते. पोरीगड किल्ल्यावर सध्या गड दुरुस्तीचं काम चालू आहे. त्यामुळे बघा रोप देखील बांधलेलं आहे. तर खालून सामान वगैरे वर आणण्याकरता दगड सिमेंट आणण्याकरता अजून 1.5 ते पावणे 2 किलोमीटरची तटबंदी आहे किल्ल्याची आणि ते सुंदर सुस्थितीत आहे. पूर्ण तटबंदीवरून आपण पूर्ण किल्ल्यावर फिरू शकतो. चला आता या तटबंदीवरूनच आम्ही पुढे चाललेलो. तटबंदीवरून चालत आता आम्ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला असलेल्या झेंडा बुरुजाजवळ आलो. तर बघा माझ्या मागे बोर्ड आहे झेंडा बुरुज आणि इकडे हा बुरुज आहे. त्यावर एक झेंडा आहे आपला हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकत आहे. हा तिथे गेला आहे. मी पण चाललो आहे पायऱ्या चढून थोडं वर जायचं. प्रतापगडचा जसा झेंडा बुरुज आहे तसा देखील झेंडा बुरुज आहे. तर आता वर जातोय आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी जय भगवान. चला आता ही बाजू आमची फिरून जायला तर आम्ही त्याबद्दल दक्षिण टोकाकडे चाललो आहोत. इथून बघा समोरच MP व्हॅलीची एअर स्ट्रीप दिसते. छोट्या विमानांकरता उतरण्याकरता असलेली एअर स्ट्रीप. तर बघा मित्रांनो चालत राहत आता आम्ही कोरीगडची गडदेवता असणाऱ्या कोराई देवीच्या मंदिराजवळ आलो. समोर कोराई देवीचं मंदिर आहे. तिकडे आता आम्ही जाणार आहोत. पण त्या अगोदर बघा या मंदिराच्याच अगोदर थोडी मागच्या बाजूला ही एक किल्ल्यावर सर्वात मोठी तोफ आहे. त्याचं नाव आहे लक्ष्मी तोफ. अतिशय मोठी आणि सुंदर तोफ आहे ही लक्ष्मी तोफ. लोखंडी चॅनलवर ठेवलेली आहे. चला आता आम्ही मंदिरात चाललो कोराई देवी मंदिरात. कोराई देवी मंदिराजवळ आता आम्ही आलो. हे बघा समोर मागं माझं मंदिर आहे कोराई माता मंदिर आणि मंदिराच्या समोरच ही एक दगडी दीपमाळ आहे छोटीशी, जास्त मोठी नाही आहे. समोर एक देवीची मूर्ती आहे छोटी. तर चला आता आपण मंदिरात दर्शन घेऊया आधी देवीच्या. तर बघा आता मंदिरात आम्ही आलेलो आहोत. दगडी मंदिर आहे, जुन्या काळातील मंदिर आहे. समोर देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. कोराई देवी मंदिरातून आता आम्ही खाली उतरलो आहोत पायऱ्याने थोडा आणि या बाजूला एक दरवाजा दिसलेला आम्हाला. चोर दरवाजा आहे तो. थोडीशी त्याची पडझड झालेली आहे पण तो चोर दरवाजाचे थोडे अवशेष इथे आहेत असं दिसतात. आता आम्ही वरून आलो कोराई देवी मंदिरातून या पायऱ्याने खाली. चोर दरवाजापासून थोडं वर आल्यानंतर येथे आणखी एक तोफ आहे. कोरीगड किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे आम्ही आलो. दक्षिण बुरुजाजवळ हा दक्षिण बुरुज आहे आणि इथून बघा मागच्या बाजूला पूर्ण किल्ला दिसत आहे. अगदी तो पूर्ण किल्ल्याचा उत्तर टोक तो झेंडा फडकत आहे भगवा तो. बाकी मंदिर वगैरे बघा मित्रांनो इकडे जुन्या काळातील काही वाळाचे अवशेष आहेत. जुन्या काळातील बांधकाम आहे. तर सध्या नूतनीकरणाचं काम चालू आहे त्यांचं. नंतर मग ते अजून जरा बारीक दिसतील आपल्याला. चला ह्या बाजू मागच्या बाजूला देखील काही अवशेष आहेत ते बघू आपण. आणि एक मंदिर आहे, मंदिरात जायचं आपल्याला. मग आपला किल्ला बघून पूर्ण होईल. बघा आता नूतनीकरणाचं काम चालू आहे त्यांचं. हे आतल्या बाजूने असं काहीच आहेत. तर चला हे आता बघून झालं आपलं. तर मागच्या बाजूला एक मंदिर आहे तिथे जाऊया आणि मग आणि इकडे बघा देखील एक पडझड झाली आहे. भरपूरसे बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. त्याच्यामुळे बहुतेक नूतनीकरण होईल. तर बघा मित्रांनो मंदिराजवळ आता आलेलो आहोत आम्ही. शंकराचं मंदिर आहे हे पण. मंदिरात आलो. ही शंकराची पिंडी आहे. समोर गणपतीची एक मूर्ती आहे आणि अजून एक देवाची मूर्ती आहे. तर एकंदरीत किल्ल्याचा पैसा बघा आता किल्ल्यावर कोणच नाही आहे. पार्थ आणि मी. सकाळी थोडी माणसं म्हणजे खाली गेली. आम्ही खाली येतो तेव्हा खाली गेलेली. बाकी दुसरं कोण नाही. सध्या काही गरमीचे दिवस चालू झाले आहेत त्यामुळे जास्त कोण येत नसावं. तर बघा मित्रांनो पूर्ण कोरीगड किल्ल्याची गड फेरी पूर्ण करून आम्ही आता जिथून सुरुवात केली फलकापासूनच आपण सुरुवात केली तिथेच आता आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत. पूर्ण गड फेरी आमची पूर्ण झाली आहे. साधारण 1 तास गेला पूर्ण किल्ला फिरायला. सर्व ठिकाण आमची पाहून झालेलं आहे. आता आम्ही घरी जाण्याकरता वाईटी खाली रस्ता गेला आहे. घरी जाण्याकरता मी निघत आहोत. तर अशा प्रकारे खालून वर येण्याकरता 1.25 तास लागतो साधारण किल्ल्यावर येण्याकरता. आणि वर फिरायला 1 तास आणि आता खाली साधारण 1 तासात पोचू आम्ही. अशा 3-3.25 तासात पूर्ण किल्ला होतो बघून. तर चला आता आपण जाऊया पुन्हा खाली जायला निघूया. आणि मित्रांनो हा व्हिडिओ देखील आपण येथे संपवूया. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.